माऊली, आपण आपल्या मुलांची कठोर परीक्षा घेतो ना, पण ती कठोर परीक्षा घेताना त्याच्या जीवावर तर बेतणार नाही याची काळजीही घेतो. कारण आपल्या मनामध्ये मत्सर राग असं काही नसतं ना माऊली. खरंच एकच अपेक्षा असते की याच्यातून, या शिक्षेतून आपल्या मुलांनी काहीतरी अर्थबोध घ्यावा, त्यांना चांगलं वळण लागावं. हीच परीक्षा घेतायत शनिदेव त्या विक्रमादित्याची. पण म्हणतात ना, जो चोच देतो तोच चाराही देतो. तर मग भगवंतानीच हा सापळा रचला असेल तर त्यातून सुटायचा मार्ग सुद्धा तोच सुचवेल का? बघूया. दे तो आता कुणाला दे, असं ऐकायचं नाही. हो ऐका माझ्यावर चालू देऊ नका. मी सत्य सांगतोय, मी गुन्हा केलेला नाही. आता या तुझ्या रडण्याचा काही उपयोग नाही. राजद्रोह करतो. महाराज, ते देखील अशा अवस्थेत. आता तुला जिता नाही सोडणार. महाराज! ए, कोण आहेस तू? मी कोण आहे ना हे तुला कळेलच लवकर. तू जा, निघ इथून. जा. निघ इथून. सोडव ह्यांना. माझे पाय, हे माझे पाय. नका कष्ट करू, जखमा अजून ताज्या आहेत महाराज तुमच्या. मी इथे, आणि तू कोण आहेस? महाराज, मी राधाक्का. माझ्या वडिलांसोबत तुम्हाला भेटले होते. हा कंठा तुम्ही मला भेट म्हणून दिला होता. ही तुझ्या माहेरची आठवण तुझ्या सदैव मनात राहील. होय राधाक्का, स्मरणशक्ती आहे अजून आमची. आणि दुर्दैवाने अशाच एका कंठ्यामुळे आमची ही दुरावस्था झाली. राधाक्का, ज्या नगरीचं नाव संपूर्ण देशी गौरवाने घेतलं जातं, जिथं जाण्याची संधी मिळावी म्हणून मी तुझ्याशी विवाह केला, त्या उज्जैन नगरीचे महाराज आज इथं आपल्या घरी आहेत. अविश्वसनीय. आणि दुर्दैवाने याच नगरीचे नाव इथे उच्चारणे म्हणजे राजद्रोह मानला जातो. मी तुमची अवस्था समजू शकते महाराज. नाही राधाक्का, आमच्यावर काय मानसिक आघात होत आहेत हे तू नाही समजू शकत. राजा असूनही आम्हाला आमची ओळख लपवावी लागते. चौर्य कर्माचे आरोप आहेत आमच्यावर. आम्हाला ज्ञात आहे महाराज. तुम्ही ग्लानीत असताना, भानावर नसताना बडबडत होतात तेव्हा आम्ही ऐकलं. आणि हो, हे देखील म्हणालात की हे सारे शनिदेवांच्या साडीसातीमुळे घडते. हा त्याचाच प्रभाव आहे. सत्य आहे, त्याचा खरंच इतका मोठा प्रभाव आहे की ग्लानीमध्ये सुद्धा तोच विचार येतो. ही शिक्षा या जन्मात संपेल असं वाटत नाही आम्हाला. असे निराश नका होऊ महाराज. आपणच असे खचलात तर आम्ही कोणाकडे बघायचं? हेही दिन सरतील. अगं पण कधी? हे असे गुन्हेगाराचे आयुष्य कधीपर्यंत जगायचे? काय अर्थ आहे या जगण्याला? आणि कोणासाठी जगावे असे जगणे? राधाक्का,
राजकुमारी. राधा अक्का, थांबा, मी आले. राजकुमारी, तुम्ही इथे? अहो, मी आले असते ना. तू आली नाहीस म्हणून तर आम्ही आलो ना. काल तू न सांगता न कळवता नाहीशी झालीस. आमचा जीव किती बेचैन झाला होता. प्रणाम राजकुमारी. आज आज खऱ्या अर्थाने माझं भाग्य उजळले आहे. भगवंताची कृपा झाली माझ्यावर. कृपा? आणि ती कशी? अहो, साक्षात राजकुमारी पद्मसेना यांचे चरण माझ्या गरीब घरी लागले आहेत. आपण आज इथं आलात आणि आतमध्ये प्रत्यक्ष राजकुमारी, आतमध्ये पाहुणे आले आहेत. खूप दुरून आमचे नातेवाईक आले आहेत, त्यामुळे मला येता नाही आलं. मी निरोप पाठवणारच होते, पण कामाच्या रगाड्यात राहून गेलं. इतकेच ना? आम्हाला वाटले काहीतरी दुसरेच कारण आहे. कालपासून आमचा जीव घाबरा झाला होता. नाही, आपण निश्चिंत राहा, मी येतेच. तुझी प्रतीक्षा करत आहोत. हो, येते. महाराज, 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 मला सांगितलं ना, जखम ताजी आहे. नका कष्ट घेऊ महाराज. आम्हाला हे मान्य नाही. कितीही वाटले तरी तू उज्जैन नगरीची माहेरवाशीण आहेस. आणि हे देखील सत्य आहे की आम्ही तिथले महाराज आहोत. तुझे स्वागत करायचे सोडून आम्ही तुझ्याकडून ही सेवा करून घेतो. क्षमा करा मला. परंतु महाराज, माझं ऐकून तरी. नाही, राजमातांनी महाराज चंद्रसेन यांच्या कन्येशी आपला विवाह सुनिश्चित केला आहे. राजकुमारी, हेच ते ज्यांच्याबद्दल मी बोलत होते. उज्जैनहून आले आहेत, म्हणून बाहेर उघडपणे काही बोलता आलं नाही. मी समजू शकते, पण तू माझ्यावर नक्कीच विश्वास ठेवू शकतेस. महोदय, आपले स्वागत आहे आमच्या नगरीमध्ये. खूप आभारी आहे मी आपला. खूप ऐकले होते आपल्याबद्दल. आपल्याला भेटण्याची इच्छा देखील होती, परंतु ही अशी भेट होईल असे वाटले नव्हते. आपण असे खजील होऊ नका. राधा अक्का आमची प्रिय सखी आहे. तिचे अतिथी म्हणजे आमचे अतिथी. खूप मोठे मन आहे आपले. परंतु मला एक शब्द द्या. मला तुम्ही काम द्या. मला इथे अतिथी किंवा आश्रित म्हणून जगायचे नाहीये. स्वतःचे अस्तित्व मला स्वबळावर शोधायचे. तुम्ही द्याल ते मी काम करीन.
महाराज, छे 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 असे राजकुमार आणि यांच्या बरोबर आमच्या कन्येचा विवाह करून द्यायचा? चाणाक्ष आणि कर्तबगार असे राजपुत्र शोधून आणा. त्या उज्जैनच्या राजाला दाखवूच आमच्या निवडी समोर तो किती तुच्छ आहे ते. गुरुवरे, असे कोणते संकट आहे जे आमच्या पुत्रीच्या विवाहामध्ये येत आहे? गेली कित्येक वर्ष आम्ही तिच्यासाठी योग्य वराची अपेक्षा करतोय, पण काही अडचण असेल तर त्यावर आपण उपाय सुचवावा. पण उपाय हा हवाच. होय महाराज. खरं सांगायचं म्हणजे आमच्या नगरीमध्ये तुमच्या नगरीचं नाव घेणं वर्ज आहे, पण आम्हाला तुमच्या नगरीबद्दल लय कौतुक आहे. होय होय, लय ऐकलंय आम्ही त्या नगरीबद्दल. तिथला राजा, तिथली प्रजा, तिथलं प्रशासन. अजून सांगा की त्या नगरीबद्दल आम्हा समद्यांना. अहो, सांगायला गेलं तर संपूर्ण रात्र अपुरी पडेल, पण कहाण्या संपणार नाही. मनमोहक निसर्गाची खाण म्हणजे उज्जैन नगरी. प्रजेची सुख व समाधानाची थाप म्हणजे उज्जैन नगरी. आदर्श प्रशासन म्हणजे उज्जैन नगरी. अहो, इतकंच नव्हे तर आमचा राजा स्वतः मूर्तिमंत कला व काव्यशास्त्र विनोदाचा खजिना म्हणा. काय सांगता? राजा असून मी कलाकार? होय तर. गायन म्हणू नका, वादन म्हणू नका, नृत्य, चित्र, शिल्प, शस्त्र, सर्व कला व सर्व विद्यांमध्ये पारंगत आहे आमचा राजा. निसर्ग ज्याची हाक ऐकेल असा राग आळवतो आमचा राजा. मल्हार राग आळवून इंद्रदेवांना विणवी आणि दुसऱ्या क्षणी पर्जन्य होई अंगणी. दीपक राग तर असा गातात महाराज की अंधकार नाहीसा होतो. काहीतरीच काय सांगताय? गायनाने कसं शक्य होईल? नाही विश्वास तुमचा? आत्ता सिद्ध करून दाखवतो. तुम बिन मानत नाही जियरा मोरा, तुम बिन मानत नाही जियरा मोरा, तुम बिन मानत नाही जियरा. कौन हा स्वर? गमन की पुन्हा तोच स्वर आहे हा.
कित हो तो आम्ही त्या दिवशी नदी किनारी ऐकला होता. तुम बिन मानत नाही जियरा, तुम बिन मानत नाही जियरा, कौन देश गमन कीनो, कित हो जाए बसे, तुम बिन मानत नाही जियरा, कौन देश गमन कीनो, कित हो जाए बसे, तुम बिन मानत नाही जियरा मोरा, तुम बिन मानत नाही जियरा मोरा. राजकुमारी, राजकुमारी, राजकुमारी. अद्भुत, अलौकिक, शब्दातीत. आभारी आहे राजकुमारी. आज आम्हाला जी अनुभूती झाली आहे त्याची आम्ही कित्येक वर्ष प्रतीक्षा करत होतो. आमची जी भारावलेली अवस्था झाली आहे ती शब्दात नाही सांगू शकत आम्ही. तुमचे ज्ञान, नैपुण्य केवळ निशब्द करून सोडणारे आहे. आता आमची एकमेव इच्छा आहे पण ती तुम्हीच पूर्ण करू शकता. होय, तुम्हीच कराल. किती काळानंतर कुणीतरी आमच्याकडे मागणे मागत आहे. आज्ञा असावी राजकुमारी. आमच्याशी विवाह कराल. आमचे जीवन अर्थपूर्ण करण्यासाठी तुमच्या सहजीवनाची आम्हाला आवश्यकता आहे. कराल इच्छा पूर्ण. बघ माऊली, भगवंताची लीला कशी असते ती आपल्याला अगदी संकटाच्या डोंगराच्या कड्यापर्यंत घेऊन जाते पण दरीमध्ये ढकलून देत नाही. तर त्या उंबरठ्यावर उभं करून आयुष्य किती महत्वाचं आहे याची जाणीव करून देते. शनिदेव सुद्धा यासाठी प्रसिद्ध आहेत माऊली. ते आपल्याला स्वतःच आंतरिक दर्शन घडवतात आणि आपला मूळ स्वभाव काय याची जाणीव करून देतात. थोडक्यात काय माऊली, हा मनुष्य जन्म एकदाच मिळतो. तो कुकर्मानी वाया घालवायचा का माणुसकीनं जगून सार्थकी लावायचा हे आपल्या हाती असतं. म्हणून तर म्हणतो, उतू नका मातू नका, घेतला वसा टाकू नका.